फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन यांनी कोणताही पुरावा नसताना घरफोडीतील कुप्रसिद्ध आरोपीला जेरबंद. 1,07,360 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. अमरावती शहरातील किशोरनगर केनी दळणवळण केंद्राजवळ येथे राहणाऱ्या फिर्यादी लक्ष्मण शेलार यांनी जबानी रिपोर्ट दिला की फिर्यादी व फिर्यादीची पत्नी हे दोघेही नोकरी करत असून दोघेही दिवसभर ड्युटी कामी घराबाहेर असतात. यामुळे दिवसभर घराला कुलूप असते. 29 ऑक्टोबर रोजी 11 वाजता दरम्यान दोघेही पती पत्नी आपापल्या नोकरीकरिता गेले आणि रात्री 9:30 वाजताच्या सुमारास फिर्यादीची पत्नी घरी आली असता घराला लागलेले कुलूप कोंडा तुटलेला दिसला. यावरून घरात जाऊन पाहणी केली असता फिर्यादीच्या घरातील लाकडी कपाटातील एक लेडीज अंगठी 5 ग्रॅम, सोन्याचे झुमके ज्याला सोन्याचे वेल लागलेले वजन 10.5 ग्रॅम, कानातील टोप्स वजन अंदाजे 1.5 ग्रॅम, प्रति ग्रॅम किंमत अंदाजे 6,000 रुपये प्रमाणे एकूण 17 ग्रॅम असा एकूण 1,02,000 रुपयाचे दागिने तसेच कपाटात ठेवलेले नगदी 12,000 रुपये असा एकूण 1,14,000 रुपयाचा माल चोरी गेल्याचे दिसून आले. परंतु फिर्यादीचा पती हे ड्युटी निमित्त नागपूर असल्याने आज 31 ऑक्टोबर रोजी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन येथे जबानी रिपोर्टवरून अपराध क्रमांक 888/25 कलम 305 331-3 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला असता सदर गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळी जाऊन सदर घटनेची हकीकत समजावून घेऊन घटनास्थळ भागातील सीसीटीव्ही फुटेज तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील इसमांना चेक करण्यात आले. गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाल्याने संशयित आरोपी तेजस पंडित गणवीर यांचा वाडा फ्रेझरपुरा अमरावती यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपी याने अपराध केल्याची कबुली दिली असता एक लेडीज अंगठी 5 ग्रॅम, सोन्याचे झुमके ज्याला सोन्याचे वेल लागलेले वजन 10.5 ग्रॅम, कानातील टोप्स वजन अंदाजे 1.5 ग्रॅम, प्रति ग्रॅम किंमत अंदाजे 6,000 रुपये प्रमाणे एकूण 17 ग्रॅम असा एकूण 1,02,000 रुपयाचे दागिने तसेच 5,360 रुपये असा एकूण 1,07,360 रुपये माल जप्त केला. सदरचा गुन्हा उघडकीस आणताना घटनास्थळावर कोणताही पुरावा नसताना सुद्धा गोपनीय बातमीदार यांच्याकडून खात्रीलायक माहिती प्राप्त करून गुन्हा उघडकीस आणून फ्रेझरपुरा पोलिसांनी उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली आहे. सदरचा आरोपी विरुद्ध मालमत्तेविरुद्धचे तसेच शस्त्र अधिनियमाचे गुन्हे दाखल आहेत. अमरावतीवरून विदर्भ टुडे न्यूजसाठी संजय श्रीवास यांचा रिपोर्ट.